जाणून घेऊया महाबळेश्वर इथल्या गोकर्ण शिवलिंगाबद्दल। आपल्याला माहिती आहे की रावण हा निस्सिम शिवभक्त होता। एकदा त्यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे, तेव्हा रावणाने सांगितलं मला आत्मलिंग पाहिजे। आता आत्मलिंगाची महती अशी आहे की हे ज्या स्थानावर दिलं जातं किंवा ठेवलं जातं ते स्थान हे सुखसमृद्धीने भरभराटीने संपन्न होतं, तसंच तिथे अमरत्व प्राप्त होतं। त्यामुळे स्वर्गातल्या देवांना भीती वाटायला लागली की आता जर रावणाकडे हे शिवलिंग आलं तर तो शक्तिशाली होईल आणि तो देवांवर तसंच मानवांवर सुद्धा अत्याचार करेल आणि सगळीकडे अनाचार मागेल। त्यामुळे त्याला ह्या शिवलिंगाच्या स्थापनेपासून रोखलं पाहिजे। यासाठी देवांनी भगवान विष्णू आणि गणपतीला विनंती केली। त्यानुसार गणपतीने एका गुराख्याचा वेश घेतला आणि जेव्हा रावण शिवलिंग घेऊन जात होता तेव्हा विष्णूंनी दुपारच्या वेळेला संध्याकाळ झाल्याचा समय आभास निर्माण केला आणि सूर्य झाकला गेला। त्यामुळे रावणाला वाटलं की आता संध्याकाळ झाली, त्यामुळे आपली सायं प्रार्थनेची वेळ झाली आणि सायं प्रार्थना तो कधी चुकवत नसे। परंतु आता आत्मलिंग ठेवायचं कुठे असा त्याला प्रश्न पडला। तेव्हा समोरून त्याला एक गुराखी आपल्या गाई वासरांना घेऊन जात असताना दिसला। तेव्हा त्यांनी त्या गुराख्याला विनंती केली की मी सायं प्रार्थना करून येतो, तोपर्यंत हे शिवलिंग तू हातात ठेव, ते जमिनीवर ठेवायचं नाही। आता हा गुराखी म्हणजे प्रत्यक्ष भगवान गणेश होते। त्यांनी ही विनंती मान्य केली एका अटीवर की मला जर हे शिवलिंग जड झालं माझ्या हातानं असं वाटलं तर मी तुला केवळ 3 हाका मारीन। या हाकांमध्ये जर तुम्ही परत आलात तर हे शिवलिंग मी तुम्हाला देईन, नाहीतर मी जमिनीवर ठेवून जाईन। रावणाने विनंती अट मान्य केली आणि रावण निघून गेला। रावण निघून गेल्यानंतर लगेचच गणपतीने म्हणजे त्या गुराख्याने रावणा 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 असं 3 वेळा हाका मारल्या आणि ते शिवलिंग ठेवून गणेश म्हणजे भगवान गणेश अर्थात गुराखी निघून गेला। जेव्हा रावण परत आला सायं प्रार्थना करून तेव्हा त्यांनी पाहिलं की तो गुराखी नाहीसा झालेला आहे आणि शिवलिंग जमिनीवर आहे। त्यामुळे त्याला अतिशय राग आला आणि खूप दुःखही झालं। त्यामुळे त्यांनी अतिशय जोराने ते शिवलिंग जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न केला। त्याचं पूर्ण बळ महाबळ वापरलं, परंतु ते शिवलिंग त्याला काही उचलता आलं नाही आणि त्यामुळेच त्या स्थानाला महाबळेश्वर असं नाव पडलं। आणि हे शिवलिंग त्यांनी अनेक बाजूनी ओढून उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उचललं गेलं नाही। मात्र त्याचा आकार हा गोकर्णासारखा म्हणजे गायीच्या कानासारखा झाला, म्हणून त्याला गोकर्ण शिवलिंग असं म्हणतात आणि त्या स्थानाला महाबळेश्वर म्हणतात। अशी मान्यता आहे की या ठिकाणी दर्शन घेणाऱ्यांची सगळी पापं नष्ट होतात, त्यांच्या मनातले कुविचार निघून जातात, ती माणसं सुखी संपन्न आणि समृद्ध होतात। आणि त्यामुळेच महाबळेश्वरला गेल्यावर गोकर्ण शिवलिंगाचं दर्शन अवश्य घ्या।